नमस्कार मंडळी, मी चैत्राली तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते आहे. तर आजची सकाळ माझ्या घरी झाली आणि तशाच प्रकारे आज संकष्टी पण होती. तर मी म्हटलं चला आज देवपूजा वगैरे केली, सगळं झालं आवरलं. पण आज होतं माझ्या बाळाचं वॅक्सिनेशन, तर मग तिकडे जायचं होतं, त्यासाठीच मी ते रेडी झाली होती आणि बाबूला हे खाली घेऊन गेले होते. हे बघा आलाच. तर आम्ही अशाच प्रकारे निघालो. ते पण थोडं लेट जाणार होते ऑफिसला, तर आम्ही म्हटलं नाही आता तर तिकडे जायला परत अर्णवला घेऊन जा. मग आम्ही अर्णवला घरीच ठेवलं होतं आणि म्हटलं चला आम्ही निघालो फायनली. आणि बाबूचे तर यावेळी 2 हातावर पायावर नाही, एका हातावर 2 पायावर असं होतं, त्यामुळे पण भीतीच वाटत होती. ते झालं आमचं वॅक्सिनेशन आणि संध्याकाळ. आणि माझं बाळ पण खूप रडत होतं वॅक्सिनेशनमुळे, त्याला खूप दुखतही होतं. तर संध्याकाळची ही दिवाबत्ती झाली माझी. आणि संकष्टी असल्यामुळे मला खाली जायचं होतं, कारण आमच्याकडे असते आरती. गणपतीचा फोटो आहे आमच्या इकडे, तर त्याच्यासाठी आरती असते. पण बाळ पण होतं आणि तेवढ्यात मिस्टर पण आले होते. आणि ही बघा ही संध्याकाळचा हा व्ह्यू जो आपण मिस करत होतो. आणि आज मी फायनली इकडे काढला आईकडून आल्यानंतर. तर इथे पण मी म्हटलं चला बघूया कसं वाटतं आहे. तरी पण मी सूर्य मावळतानाचा व्हिडिओ काढलाच नाही. तर हा व्ह्यू आहे तो ह्याचा. नमस्कार. तर आजचा दिवस हा असा होता आणि आज संकष्टी पण होती, त्यामुळे काही जास्त शूट करता आलं नाही. आणि ते दिवाबत्ती लावली आहे आणि आता बघा लगेच माझं बाळ रडायला लागलं. मी जस्ट मोबाईल हातात घेतला आहे आणि ते पिल्लू माझं रडायला सुरुवात. तर काय आजचा दिवस असा होता. बाबूचं वॅक्सिनेशन होतं, ते करून आलो आम्ही. दिवाबत्ती लावून आता सगळं आहे. आणि इथे थोड्या वेळाने आरतीला जायचं आहे खाली. आमच्या सोसायटीमध्ये आरती होतेच दर संकष्टीला, अंगारिकेला गणपतीचा फोटो असल्यामुळे. तर तसंच आम्ही आता थोड्या वेळाने आरतीला जाईन. जेवण तर आज झालेलं आहे, मग रात्री जेवू. माझा आता काय उपवास वगैरे नसतो, आधी असायचा, पण प्रेग्नन्सीनंतर सेकंड प्रेग्नन्सीला तो उपवास सुटला माझा, म्हणजे मी सोडला. आता काय ऑप्शन नाही आहे, ते मला कॉम्प्लिकेशन्स होते सगळं काय त्यामुळे सोडून दिला उपवास. आणि नंतर आता नाही धरला आहे, कारण आता अजून बाबू माझा फिडिंग करतो आहे, सगळं चालू आहे. किती वाजता भजन आहे? तुम्ही आलात का मला भेटायला? मग किती आठवण काढली. द्या प्रसाद द्या. कोणाकडून हा प्रसाद तुमच्याकडून? अरे वा वा, थँक्यू. मला सेंड कर पण, मला सेंड कर ना. पक्का सेंड कर. हे पसर घे. हे की काका, काकांचा पण व्हिडिओ दाखवू प्रसाद देताना. आमचे काका देत आहेत प्रसाद. पेढा आहे पेढा. मला सेंड करायचं. मोठा माणूस आला, मोठा माणूस आला. आता उठला, आताच विचारत होती. आम्ही आता झोपल्याला लगेच उठतो. काय करतले तू? आणि इकडेच चालू होतं ते गणपती बाप्पा. बाबा आता बघा पाया पडतो आणि 2 पायावर काय करतो काय करतो. अय्यो सॉरी गाईज, हा आपला गणपती बाप्पा दिसत नाहीये. नाही दिसत आहे.
दिसतच नाहीये पण चांगलं आहे ते दिसतच नाही आहे. तर इकडे जी आरतीची थाली होती इकडे बघा आमचे तर इकडे अशाच प्रकारे इथे आरती झाली होती, सगळे पाया पडत होते, अध्याय पण आला होता, इथे सगळ्यांची मस्ती चालू होती. तर मी हा ब्लॉग इथेच संपवते आहे. तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा, बाय आणि कमेंट्स करा. जय श्री कृष्ण.